उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला। त्यानंतर आज खासदार महाडिक यांनी बारामतीमध्ये जाऊन नामदार अजित पवार यांच्या अस्थि कलशाचं दर्शन घेतलं। त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र यावं, त्यातून महाराष्ट्राला एक चांगली ताकद मिळेल अशी भूमिका मांडली। त्याचबरोबर खासदार श्रीमती सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री व्हाव्यात अशी इच्छाही खासदार महाडिक यांनी बोलून दाखवली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवारी विमान अपघातामध्ये मृत्यू झाला। आज खासदार धनंजय महाडिक यांनी बारामतीमध्ये जाऊन नामदार अजित पवार यांच्या अस्थि कलशाचं दर्शन घेतलं। तसंच पवार कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी नामदार अजित पवार यांच्या अकाली मृत्यूमुळे महाराष्ट्राची मोठी राजकीय आणि सामाजिक हानी झाली आहे अशी भावना व्यक्त केली। मुख्यमंत्री दादांचं अपघाती अकाली असं निधन झालं, ते आपल्यातून निघून गेले। पवार कुटुंबियांचं नुकसान झालं, परंतु महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालं। एक मराठा नेता म्हणून त्यांच्याकडं संबंध महाराष्ट्र एक आशेनं पाहायचा। कामाची धडाडी, स्पष्ट वक्तेपणा, धाडस, कार्यकर्त्यांच्यावर प्रेम, माया आणि चांद्यापासून बांध्यापर्यंत कार्यकर्त्याला नाव घेऊन हाक मारणारा नेता हे खूप कमी पाहायला मिळतं। हे सगळ्यांची जाण चौकशी आणि स्पष्ट वक्तेपणामुळं प्रशासनावर खूप मोठी जरब त्यांची होती। त्यांच्या जाण्यानं खूप महाराष्ट्र पोरका झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये पोकळी निर्माण झालेलीच आहे, परंतु असा नेता पुन्हा होणार नाही अशी संबंध महाराष्ट्राची आता परिस्थिती झालेली आहे। दुसरीकडे गेले 2 दिवस राज्यात विविध चर्चा सुरू झाल्यात। सद्यस्थितीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र यावं, त्यातून राज्याला अधिक चांगली ताकद मिळेल असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला। मला असं वाटतं की दोन्ही राष्ट्रवादींनी त्वरित एकत्र झालं पाहिजे, कारण जी घटना घडलेली आहे ही कुणालाच सहन होणारी नाही आहे आणि यातून वेगळं काही होण्याच्या आधी या दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं आणि खूप चांगली ताकद राज्यामध्ये आहे। 40 खासदार दादांचे होते, 40 आमदार दादांचे आहेत, 10 आमदार साहेबांचे आहेत, खासदार 8-10ची संख्या आहे, राज्यसभेत त्यांची संख्या आहे। हे सगळी मोठी ताकद राज्यामध्ये राष्ट्रवादीची आहे, ती सगळी एकवटली पाहिजे असं माझी भूमिका राहील। खासदार श्रीमती सुनेत्रा पवार यांनी राज्याचं उपमुख्यमंत्रीपद सांभाळावा असा प्रस्ताव पुढे आलाय, त्यालाही खासदार धनंजय महाडिक यांनी सहमती दर्शवली। प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकाला स्वाभाविकपणानं हे वाटतंय की सुनेत्राताईंनी दादांची जागा घ्यावी, त्या उपमुख्यमंत्री व्हाव्यात। जर सर्व परिवाराची संमती झाली, तिन्ही पक्षांची संमती झाली, तर मीही या मताचा आहे की ताईंना निश्चित उपमुख्यमंत्रीपद दिलं पाहिजे। त्या चांगल्या पद्धतीने निभावतील, कारण माझा त्यांचा सहवास आता राज्यसभेमध्ये, पूर्वी त्या राजकीय क्षेत्रामध्ये एवढ्या ॲक्टिव्ह नव्हत्या, परंतु आता राज्यसभेमध्ये त्या माझ्यासोबत आहेत गेले काही वर्ष आणि मी त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांचा स्वभाव हे सगळं पाहिलेलं आहे। निश्चित ते हे जबाबदारी पेलू शकतील असं मला वाटतं। पवार कुटुंबियांशी आपला स्नेह कायम आहे। खासदार सुनेत्रा पवार यांची राज्यसभेतील कामगिरी आपण जवळून पाहिली आहे, त्यामुळे त्या राज्यात सुद्धा चांगली कामगिरी करू शकतील असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला। यावेळी कृष्णराज महाडिक उपस्थित होते।